नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झामच्या टिप्स देणार आहे। परीक्षेला जाण्यापूर्वी, परीक्षा देताना आणि या मध्यंतरीच्या काळामध्ये आता कसं करायचं, काय करायचं, थोडे दिवस राहिले आहेत, या थोड्या दिवसाचं नियोजन कसं लावायचं, आपल्या मनाला शांत कसं करायचं, आपल्या मनामध्ये जे काही विचार प्रक्रिया चालू आहे, जे काही गौप्यस्फोट चालू आहे, जे काही विचारांचं तांडव चालू आहे, ते कमी करण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे। या व्हिडिओतून आणि या टिप्स मधून तुम्हाला नक्की फायदा होईल। परीक्षेसाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे, काही तासांवर आपली परीक्षा येऊन ठेपलेली आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये चलबिचल चालू आहे, विचारांचं तांडव चालू आहे। विचार काय चालू आहेत तर बाबा, मी इतका भरमसाठ अभ्यास केलेला आहे, इकडून गोळा करून तिकडून गोळा करून खूप काही वाचलेलं आहे, पण मी वाचलेलं परीक्षेत माझ्या लक्षात राहील का नाही, मी वाचलेलं परीक्षेत येईल का नाही, आलं तर कसं, नाही आलं तर कसं, मी पास होईल का नाही, असे भरमसाठ विचार सध्या प्रत्येकाच्या मनामध्ये चालू आहेत। तर तुमच्या मनामध्ये जे काही विचार चाललेले आहेत त्या विचाराला थोडंसं शांत करा। सकाळ सकाळी स्वतःला थोडेसे 5 मिनिट द्या, शांत बसा, 5 मिनिट विचार करा। असा विचार करू नका की मी परीक्षेमध्ये कसं जाईल, माझं परीक्षेत कसं होईल, मी टीईटी पास होईल का नाही, असले नकारार्थी विचार ठेवू नका आणि मनामध्ये कसलाच नकारार्थी विचार आणू नका, निगेटिव्हिटी आणू नका। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जे नकारार्थी विचार करतात त्यांच्या सभोवतालचं वातावरण सुद्धा नकारार्थी तयार होतं। तुम्ही नकारार्थी विचार करा, तुमच्या भोवतालचं वातावरण सुद्धा तसंच नकारार्थी तयार होतं। हे मानसशास्त्राचा नियम आहे। तुम्ही जसं विचार करता तसं सभोवतालची परिस्थिती घडत असते, त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं। म्हणून नकारार्थी विचार बिलकुल करू नका। आणि जो नकारार्थी बोलतो, स्वतः नकारार्थी बोलतो, आता होईल टीईटी पासून, कुठं नोकऱ्या लागा लागल्यात, कुठं शिक्षक व्हायला लागलेत, एवढे मोठे पूर्ण आहेत, अतिरिक्त झालेले आहेत, आणखीन भरती चालू आहे, 2017ला भरती निघाली होती, आणखीन झाली नाही, असले जे काही विचार करणारे आहेत, जे काही तुमच्या अवतीभोवती आहेत, त्यांच्यापासून दूर जावा। परीक्षा जवळ आहे, फक्त परीक्षेचा विचार करा, अभ्यास करा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे नकारार्थी बोलतात, जे नेगेटिव्हिटी राहतात, त्यांच्या मातीला सुद्धा जायचं नाही। जे नकारार्थी बोलतात ना, त्यांच्या मातीला सुद्धा जायचं नाही, त्यांच्या सानिध्यातच राहायचं नाही। त्यांच्या सानिध्यात राहून आपल्या मनामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी निर्माण होते, त्याच्यामुळे आपल्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण होतं, त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास खूप डाऊन जातो। आपला आत्मविश्वास एकदम लो झाल्यामुळे आपण कशी तलवार घेऊन असं युद्ध लढायला चाललो, टीईटीची परीक्षा द्यायला चाललो होतो, आणि त्या नकारार्थी विचारामुळे आपण परीक्षेच्या आधीच आपली तलवार मॅन करत आहोत। तसं करू नका, निगेटिव्ह विचार आणू नका, थोडंसं पॉझिटिव्ह राहा, काही पॉझिटिव्ह राहू नका। हे असते टीईटी जाऊन आरामात देऊ, नुसतं गोल करून येऊ, तसं नाही। टीईटी तशी पास होता येत नाही, थोडंसं शांत राहावा, नकारात्मक विचार आणू नका, सकारात्मक विचार आणा। इतकीही सकारात्मक आणू नका, इतकेही कॉन्फिडन्स होऊ नका, इतकी ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका की असलं काय असते टीईटी मध्ये येऊन मी आरामध्ये पास होऊन जातो। नाही, टीईटी पास होणं लहान लेकराचा खेळ नाहीये, त्याला थोडासा प्रॉपर अभ्यास करावाच लागतो। आता कालावधी कमी राहिलेला आहे, जास्त विचार करत बसू नका, फक्त थोडंसं डोकं शांत ठेवा, मनाला शांत ठेवा। जेवढा अभ्यास केलेला आहे तो सफिशियंट आहे, मी जेवढा अभ्यास केला तेवढा सफिशियंट आहे, तेवढा परीक्षेला येणार आहे, येईलच। नाही आला तर त्याचा विचार आत्ताच करू नका, नाही आला तर ती पुढली गोष्ट आहे, पुढे बघू। आत्ताच जेवढं समोर आपल्या ताटासमोर ठेवलेलं आहे तेवढं कसं सारायचं ते बघा, जास्ती काही फाजील विचार करत बसू नका। दिवस कमी राहिले, होता होईल तेवढं, जेवढं वाचून काढता येईल तेवढं वाचत बसा, फालतू वेळ वाया घालू नका। आणि सर्वात महत्त्वाचं दुसरी नंबरची गोष्ट आहे, 2013 पासून ते 2019 पर्यंतचा आपल्या टीईटीचा एक ट्रॅक रेकॉर्ड आहे। कसला ट्रॅक रेकॉर्ड आहे? शुद्ध लेखनाच्या चुका। तुम्ही 2013 पासूनचे 2019 पर्यंतचे पेपर बघा, प्रत्येक पेपर मध्ये 100-200च्या वर शुद्ध लेखनाच्या चुका आहेत। त्या चुका आताही होतात, पुढल्या पेपरला सुद्धा होणार आहेत, हे डोक्यामध्ये फिट करा। शुद्ध लेखनाच्या चुका होणारच आहेत पेपरमध्ये, हे लक्षात ठेवा, डोक्यात राहू द्या। ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्यायला जाताल त्यावेळेस तुम्हाला एकदम शुद्ध लेखनाच्या चुका दिसल्या तर तुम्ही भांबावून जाचाल, भांबावून जाऊ नका, शुद्ध लेखनाच्या चुका होतातच। आणि काही मोठ्या शुद्ध लेखनाच्या चुका नसतात की आपल्याला वाचता क्षणी लक्षात येतं, पण काही चुका अशा असतात, काही असे ऑप्शन असे असतात की समजत नाही शुद्ध लेखनामुळे। ज्यावेळेस इंग्लिश मधून सुद्धा दिलेलं असतं त्यावेळेस तिथं ऑप्शन वाचा, ज्यावेळेस तुम्हाला कळत नाही शुद्ध लेखन, म्हणजे फक्त ऑप्शनच्या बाबतीत जर तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये काही अडचण वाटत असेल तरच तुम्ही इकडे इंग्लिश मध्ये ऑप्शन बघा।
उगा वेळ वाया करू नका. शुद्ध लेखनाच्या चुका आहेत म्हणून इकडे इंग्लिशमध्ये वाचून मराठीमध्ये वाचतो असं करू नका. ज्यावेळेस तिथं प्रॉब्लेम वाटेल त्यावेळेसच इंग्लिशमधलं वाचा. कारण गेल्या वेळेस 1 मार्काने माझा मित्र असाच नापास झाला होता. कारण सेकंड पेपर मध्ये क्वेश्चन होता की अंदमान निकोबार बेटामध्ये कुठली आदिवासी जमात राहते, तर तिथं ऑप्शन मध्ये होते जाखा आणि इंग्लिश मध्ये दिलं होतं जारवा. आणि आपल्या 9वीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकामध्ये सुद्धा काय दिलं होतं जारवा. तर त्याचं हे चुकलं. त्याने शुद्ध लेखनाची चूक तिथं झाली, त्याच्या लक्षात नाही आली. तिथं जाखा दिसलं, त्याला लक्षात घेतलं की जाखा कुठं असते, आपल्याला तर जारवा वाचलं होतं म्हणून त्याने तो प्रश्न वेगळाच ऑप्शन वेगळंच क्लिक केलं. त्या एका चुकीमुळे तो नापास झाला. अशा खूप काही शुद्ध लेखनाच्या चुका आहेत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं खूप नुकसान होत आहे. म्हणून शुद्ध लेखनाच्या चुका होणार आहेत, होतीलच, हे लक्षात राहू द्या आणि आपल्या डोक्यात फिट करा. म्हणजे तुम्हाला परीक्षा देताना काही प्रॉब्लेम येणार नाही. आणखीन पेपरमध्ये सर्रास होणारी चूक कुठं आहे, तर मराठीच्या पेपरमध्ये किंवा ऑप्शन दिलेले असतात किंवा वेगवेगळं जे सेक्शन आहे आपल्या मानसशास्त्र असो किंवा इंग्लिश असो, तर मराठीच्या सेक्शनमध्ये जास्त होत असं की आधुनिक शब्दाची जात ओळखा, आधुनिक शब्दाची विभक्ती ओळखा, आधुनिक शब्दाचा प्रयोग ओळखा. ज्यावेळेस तिथं आधुनिक शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाला अधोरेखित जर केलं नसेल तर जास्त विचार करत बसू नका. गेल्या परीक्षेत असंच झालं होतं, खूप मुलं तिथंच गोंधळले होते. अधोरेखित केलं नाही ना, प्रश्न सोडून द्या, सरळ सरांना विचारा. तिथं सर त्याच्यासाठीच असतात, उगा इकडे तिकडे झरा मारण्यासाठी त्यांना तिथं बोलवलं नसतं. तुमच्या काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी ते सर असतात. सरळ उठायचं, त्या सरांना सांगायचं की सर असा असा प्रॉब्लेम आहे, बाकीच्या पेपरमध्ये सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे का तो बघा. तसा असेल तर मग सरळ सरळ तो प्रश्न सोडून द्या. उगा ह्याला विचार, त्याला विचार, मागच्याला विचार, पुढच्याला विचार असं करू नका. त्याच्यात वेळ वाया घालू नका आणि त्याच्यात गोंधळून जाऊ नका. तसं असेल तर सरळ सोडून द्या. आणि जोड्या लावामध्ये सुद्धा असंच असतं, जोड्या दिलेल्या असतात पण त्या जोड्याचे ऑप्शनच कधी कधी गायब केलेले असतात. असं असेल तर सरळ प्रश्न सोडून द्यायचा, तिथे जास्त वेळ वाया घालू नका. शुद्ध लेखनाच्या चुका ह्या सर्रास होतात. अशा चुका ह्या कॉमन आहेत आपल्या टीईटीच्या ह्याच्यासाठी. ते आपण गृहीतच धरायचं, आपणच मोठे समजदार आहोत असं समजून चालायचं. ते समजदार नाही आहेत, ते कधीच समजून घेणार नाही. ते त्यांचंच खरं करतात. आतापर्यंत ते त्यांचंच खरं करत आलेले आहेत, त्याच्यापुढून सुद्धा ते त्यांचंच खरं करणार आहेत. म्हणून आपण आपले समजून घ्यायचं, ज्या काही चुका आहेत त्या आपणच मान्य करायच्या. आपली चूक आहे, आपणच टीईटी देतोय, आपणच मूर्ख आहेत समजायचं आणि तो पेपर द्यायचा समजून घ्यायचं. उगा ह्याला दोष दे त्याला दोष दे करत बसू नका. फक्त काय चुका आहेत, जर अधोरेखित शब्द म्हणला असेल, जर अधोरेखित केलं नसेल तर सोडून द्या, त्याचे मार्क्स मिळून जातील. नाही तर मार्क्स देत नाही, प्रश्न रद्द होतो, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. आपला टीईटीचा पेपर 150 मार्काचा असतो. पेपरसाठी 2.5 तास दिलेला असतो. एका प्रश्नासाठी 1 मिनिट असतो. प्रत्येक प्रश्नासाठी भरपूर वेळ असतो, पण आपला वेळ वाया जातो कुठं, मानसशास्त्राच्या ह्याच्यामध्ये. मानसशास्त्राचा पेपर खूप अवघड असतो. अवघड म्हणजे तितका अवघड नसतो, सोपाच असतो. फक्त शब्दाची बदलाबदल केलेली असते, त्याच्यामुळे वाचण्यासाठी वेळ जातो. आणि मानसशास्त्राचा प्रश्न हा प्रत्येकाने 2 वेळेस हमखास वाचायलाच पाहिजे. एकदा प्रश्न वाचून, एकदा ऑप्शन वाचून कधीच सुटत नाही. चुकणार म्हणजे चुकणार, 2दा वाचायला पाहिजे. कारण एक अक्षरावर त्यांनी फिरवलेलं असतं. त्यासाठी प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला गणितापेक्षा मानसशास्त्राला वेळ द्यायचा आहे. मानसशास्त्राचा पेपर हा भरपूर मार्क्स मिळवून देणारा असतो, म्हणून त्याला थोडंसं जास्त वेळ द्या. 2दा एकच प्रश्न वाचा, पण योग्य रीतीने वाचून पर्याय योग्य रीतीने गोल करा. एक गोल इथं एक गोल तिथं तसं करू नका. आणि कोणी एक सांगतो की हिकडले 18 तिकडले 18, बी ला 18 सी ला 18 केल्यानंतर पास होतं, तसं पास होत नाही. प्रॉपर एकदम प्रश्न वाचा, ऑप्शन वाचा, मगच मानसशास्त्राला गोल करा. कुठेही कसंही करू नका आणि 2दा वाचायलाच पाहिजे. आणि आणखी सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मी अगोदर कुठलं सेक्शन सोडू, अगोदर मराठी सोडू का, इंग्लिश सोडू का, मानसशास्त्र सोडू का, गणित सोडू का, परिसर अभ्यास सोडू. तर परिसर अभ्यास एकदम सोपा असतो. जर तुम्ही 2013 ते 19 प्रश्नपत्रिका आणि मी जे काही व्हिडिओज टाकलेले आहेत, नोट्स टिप्स जे काही टाकलेले आहेत ते का तुम्ही फॉलो केला असाल तर तुम्हाला परिसर अभ्यास सोपा जाईल. मग तुम्ही डायरेक्ट परिसर अभ्यासाचं सेक्शन सोडवा. परिसर अभ्यास कुठून चालू होतो, 121 ते 150, 120 नाही, 121वा प्रश्न परिसर अभ्यास असतो, तिथून 150 असतो. तुम्ही 2013 ते 19 जर प्रश्नपत्रिका फॉलो केला असाल आणि माझे ते परिसर अभ्यासचे टिप्सचे किंवा नोट्सच्या पाहिला असाल, त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचं परिसर अभ्यासाचं सेक्शन पूर्ण होऊन जाईल. जे काही प्रश्न येत नाही ते तसेच राहू द्या, नंतर सोडवा. पण उगा येत नाही, फक्त ज्या ठिकाणी येत नाही, ज्या ठिकाणी फक्त 2 ऑप्शन मध्ये आपल्याला कन्फ्युजन वाटते तोच तेवढा राहू द्या. बाकी उगा येत नाही म्हणून सगळे तसेच ठेवू नका. जितकं शाश्वती नाही, फक्त थोड्या प्रश्नाबाबत शाश्वती नाही तेवढेच राहू द्या, बाकी सगळे सोडवा. एकदा परिसर अभ्यास सोडून झाला की डायरेक्ट तुम्ही मराठीकडे वळा. मराठीपासून डायरेक्ट चालू करा. गणित शेवटी राहू द्या,
कारण गणित शेवटीच राहिलेलं बरं आहे. कारण आपल्या टीईटीचे गणित खूप हार्ड असतात, सोडवायला जास्त वेळ लागतो. तो तुम्ही जर अगोदर गणित सोडवायला घेतलं तर तुमचा खूप वेळ वाया जाणार आहे. त्यासाठी अगोदर परिसर अभ्यास सोडवा. जो विषय तुम्हाला एकदम सोपा वाटतो, ज्या विषयाचा चांगला अभ्यास झालेला तो सेक्शन तुम्ही अगोदर सोडवा. पण व्यवस्थित पर्याय बघून, व्यवस्थित ते गोल बघून, उगं कुठेही कसंही गोल करू नका. व्यवस्थित, आणि जर तसं काहीच नको आपल्याला, चुकल इकडं होईल तिकडं होईल असं वाटत असेल तर सरळ पहिल्यापासून शेवटपर्यंत जावा, काही प्रॉब्लेम होत नाहीये. पण जास्त भांबावून जाऊ नका, एकदम शांततेत जावा परीक्षेला. व्यवस्थित पेपर द्या. पुढे काय होणार आहे, चांगलं होईल का नाही, पास होईल का नाही असला काही विचार करू नका. एकदम शांततेत जावा. पास होणार आहात तुम्ही, सगळेच पास होणार आहात असा विचार मनामध्ये ठेवा. मी पास होणार आहे, मी पासच होणार असा विचार ठेवून परीक्षेला जावा. योग्य पद्धतीने पेपर द्या. उगाच जास्त गोंधळू नका. आणि हा एक सर्वात महत्त्वाचं, सर्व पेपर सोडून झाल्यानंतर तुम्ही काही जे प्रश्न ठेवलेले आहेत तुम्हाला येत नाहीत म्हणून त्याच्याबद्दल कन्फ्युजन वाटतंय, त्या प्रश्नाबाबत तुम्ही शेवटी एकदम आजूबाजूला विचारा. आजूबाजूच्याला सुद्धा मदत करा. त्याला येत नसेल तर त्याला सुद्धा तुम्ही सांगा. दुसऱ्याची मदत घ्या, तुम्ही सुद्धा मदत करा. अरे ह्याच्याच मुळे आपण टीईटी मध्ये पास होतोय. शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये कुणीही काही लक्ष देत नाही तितकंसं जास्त. एकमेकांना मदत करा, तुम्हीही दुसऱ्यांना मदत करा. पण सुरुवातीपासून नको, शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये एकमेकांना मदत करा. फक्त नकल करू नका, तसल्या भानगडीत पडू नका. फक्त शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये येत नसलेल्या विचारायचं बघा. दुसऱ्यालाही येत नाही तर त्यालाही मदत करा, त्याच्याकडूनही मदत करा. पण पेपर मध्ये 150च्या 150 प्रश्न सोडवा. 150च्या 150 गोल झालेत का नाही ते पहा, म्हणजे पेपर एकदम व्यवस्थित जाईल. बस एवढंच काही होतं की परीक्षेमध्ये कसं जायचं, कसं फेस करायचं, ह्या काही गोष्टी होत्या, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात राहू द्या. म्हणजे तुम्हाला पेपर सोडवताना, पेपरला जाताना काही प्रॉब्लेम होणार नाही. बाकी आणखीन पेपर बाबतीत काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्याचं उत्तर मी नक्की देईल. आणि हा, आतापासूनच सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर सोडवा, परीक्षेमध्ये उत्तम मार्क घ्या, परीक्षेमध्ये पास व्हा. आणि जर माझ्या ह्याच्यातून तुम्हाला काही फायदा वगैरे झाला असेल ते परीक्षा झाल्यानंतर तुम्ही मला सांगा. व्हिडिओच्या खाली मी माझी फेसबुकची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आणि इंस्टाग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे. तुम्हाला जिथं सफिशियंट वाटेल तिथं येऊन तुम्ही तुमचा अभिप्राय कळवा.